तुम्हाला माहित आहे का, भारतात एक अशी बँक आहे जिचे कस्टमर 50 लाख कोटीपेक्षा जास्त आहेत आणि त्या बँकेचे नाव पहिले बँक ऑफ कोलकाता असे होते. पण ही बँक नेमकी कोणती? जर तुम्हाला हे माहित नसेल तर चला आपण थोडक्यात जाणू. आधे घंटे बाद आइएगा, लंच टाइम चल रहा है. हो, मी त्याच बँकेबद्दल बोलतोय जी बँकेची सुरुवात 1806 मध्ये बँक ऑफ कोलकाता या नावाने झाली. पण काहीच वर्षात म्हणजे 1840 मध्ये त्याच बँकेचे नाव बँक ऑफ बॉम्बे असे करण्यात आले आणि त्यानंतर 1921 मध्ये बँक ऑफ बॉम्बे आणि बँक ऑफ मद्रास या दोन्ही बँका मर्ज होऊन त्यानंतर 1921 मध्ये एम्पायर बँक ऑफ इंडिया असे नाव ठेवण्यात आले. पण काहीच वर्षात म्हणजे 1955 मध्ये भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर भारत सरकारने त्या बँकेला टेक ओव्हर करून SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया असे नाव ठेवण्यात आले आणि त्यानंतर त्या बँकेने अशी प्रगती केली की ती आज आपण पाहतच आहोत. 1906 मध्ये तयार झालेली बँक आणि 1950 मध्ये भारत सरकारने टेकन ओव्हर केल्यानंतरची बँक. या बँकेने आज मार्केटमध्ये 9 लाख कोटीपेक्षा जास्तचं मार्केट कॅपिटल तयार केलं आहे आणि त्यातच त्यांनी 22% डिपॉझिट शेअर्स आणि त्यानंतर 19% लोन्स एवढी वाटप करून सुद्धा ती बँक दरवर्षी प्रॉफिटेबल राहते. आणि या बँकेचे एवढे मोठे कॅपिटल असून सुद्धा या बँकेचे शेअर्स अगदी योग्य पद्धतीने चढ उतार करत असतात. एवढंच नाही तर या बँकेकडे 3 लाख पेक्षा जास्त कर्मचारी आणि 63,000 पेक्षा जास्त ATM सेवा, त्याचबरोबर 22,500 पेक्षा जास्त ब्रँचेस म्हणजे प्रत्येक गावात यांची बँकेची एक शाखा आहे. आणि त्याचबरोबर एवढं असून सुद्धा ही बँक आपल्याला इंटरनल सेवा पुरवते म्हणजे इंटरनेटवर आपल्याला जे योनो, फोनपे किंवा पेटीएम सारखे ॲप वापरण्यासाठी आपल्याला ही उपलब्ध करून देत असते. SBI बँक ही फक्त सेवा देत नाही तर प्रॉफिट सुद्धा कमवते. पण किती? तर या बँकेने 2023 मध्ये 50,000 कोटी रुपये प्रॉफिट कमवला. त्याचबरोबर 2024 मध्ये 61,077 कोटी एवढा प्रॉफिट जनरेट केला आणि 2004 बँकेने 70,166 कोटी एवढा प्रॉफिट जनरेट करून आपला शेअर 51 दर्जाला. पण SBI बँक एवढा प्रॉफिट कमवते कुठून? जर तुम्हाला हे माहित असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.